मुलांनो, we are going to learn property of three parallel lines and their transversals. Similarity, mathematics part 2, त्यातला पहिला चॅप्टर आहे. यातले आपण काही बेसिक थेरम्स शिकलेलो आहोत. कोणते आठवत आहे का? बघा, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर आपण आणि काय शिकलो आपण? आठवा, बायसेक्टरचा रूल शिकलो आपण बायसेक्टरचा रूल शिकलो. ह्या दोन्ही रूलचे आपण कन्वर्ज शिकलो, म्हणजे त्याचं विरुद्ध प्रॉपर्टी, अपोजिट प्रॉपर्टी पण आपण शिकलो. अँड नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. आपल्या बुकमध्ये पेज नंबर 10 आहे. सो पेज नंबर 10, सो यू कॅन गो देअर. सॉरी, त्या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सो लेट अस डू द ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला हा जो थेरम आहे हा कळेल. थ्री पॅरलल लाईन्स, तुम्हाला माहिती आहे पॅरलल लाईन्स म्हणजे काय आहे? द पॅरलल लाईन्स म्हणजे द डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स remains same, then we call that lines as parallel lines. What is the transversal? Transversal म्हणजे काय? Transversal is the line which intersects two lines, three lines. ज्या दोन लाईनला, तीन लाईनला जी लाईन कट करते त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्सल लाईन. So let us do that activity that is shown in your book. So let us draw first three parallel lines. मी तुम्हाला दाखवतो इथं three parallel lines काढतो. I will draw three parallel lines. So this is the first parallel line. Okay, तीन कलरने तीन काढतो. त्यानंतर दुसरी एक लाईन काढतो. Hopefully this is a parallel. This is the second parallel line. Parallel वाटते का? आहे parallel आहे बऱ्यापैकी. And the third parallel, I will draw it here like this. अशी जर मोठी काढतो, दोघांच्या मध्ये अंतर देतो, तर याला पॅरलल काढतो. So this is the parallel. So these are the three parallel lines. काय म्हणा? Three parallel lines. या पॅरलल लाईनला आपण नाव देऊ. आपण आपल्या बुकमध्ये नाव दिलेलं आहे या पहिल्या लाईनला नाव दिलेलं आहे L, याला दिलेलं आहे M आणि याला दिलेलं आहे N. सो L, M, N आर थ्री पॅरलल लाईन्स. आता या तीन पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल काढायचे आहेत. ट्रान्सव्हर्सल, तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? या तिन्हीला कट करणारी जी लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्सल. सो लेट अस ड्रॉ वन ट्रान्सव्हर्सल लाईक दिस. So this is the first transversal. ह्याचं आपण नाव देऊ T1, ट्रान्सव्हर्सल म्हणून T1 नाव देऊ. आणि दुसरी जी ट्रान्सव्हर्सल आहे, आय विल ड्रॉ लाईक दिस वे. This I will say T2. So we can write down here line L is parallel to line M is parallel to line N. Okay, L, M, N are parallel. आणि T1, T2 काय आहेत? T1 and T2 are transversals. Correct? Are transversals. T1 intersects L, M, N at these 3 points. So I will name that points as, let us say this is a A, this is a B and C. So transversal T1 intersects parallel lines L, M, N at A, B, C respectively. Similarly, transversal T2 intersects line L, M, N. I will name that as at, I'll say here P, I'll write down others here, P,
Q and R. P, Q and R. Okay. So ही आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची. ओके, तुम्ही स्वतः करायची आहे. मी बोर्डवर दाखवतोय, स्वतः करायला पाहिजे. परीक्षा तुम्ही देणार आहे, मी देणार नाही आहे. 3 पॅरल लाईन ड्रॉ करा. यू नो हाऊ टू ड्रॉ द पॅरल लाईन्स. T1 T2 ट्रान्सव्हर्सल काढा. या प्रकारे कन्स्ट्रक्शन करा. नाव इफ यू मेजर ए बी, आता हे जे सेगमेंट्स आहेत हे मेजर करूया. ए बी, बी सी, पी क्यू, क्यू आर मेजर करूया. सो व्हॉट, सो मेजर, सो इट्स ॲक्टिव्हिटी. सो ही ॲक्टिव्हिटी करतोय आपण. काय करतोय? दिस इज अन ॲक्टिव्हिटी. ही काय आहे? ॲक्टिव्हिटी. ओके, दिस इज अन ॲक्टिव्हिटी. तुम्ही जर इथं मेजर केलं तर लेंथ ए बी आणि लेंथ बी सी, राईट. तर लेंथ ए बी अपॉन लेंथ बी सी जर तुम्ही मेजर केला तर तुम्हाला काय उत्तर मिळणार माहिती आहे का? यू विल गेट इट इज इक्वल टू, ऑलमोस्ट इक्वल टू ए बीच्या करस्पॉन्डिंग ही कुठं कट करते? या दोन लाईनला. एल आणि एमला. T2 कुठं कट करते? पी क्यू मध्ये कट करते. सो दॅट इज इक्वल टू लेंथ पी क्यू डिवायडेड बाय क्यू आर. लेंथ क्यू आर. हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी केल्यानंतर टेक अ स्केल, मेजर दिस, सगळे मेजर करा. You will see that these ratios are almost equal. The ratios are almost equal. I'll write down here L, I'll write down here closer, so that this is a M, this is a N. Okay, so almost equal. Why I am saying almost? Almost म्हणजे का, तर तुम्ही ड्रॉ करताना दोन्ही लाईन्स काय परफेक्टली पॅरलल येणार आहेत का? नाही येणार. तुम्ही मेजर करताना परफेक्ट मेजर करू शकणार का? नाही करू शकणार. म्हणजे थोडी एरर येणार. पण थेरम असा आहे की या 3 लाईन जर पॅरलल असतील अँड इफ देर आर ट्रू ट्रान्सव्हर्सल लाईन्स देन ए बी अपॉन बी सी, लेंथ ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू लेंथ पी क्यू अपॉन क्यू आर. म्हणजे द ट्रान्सव्हर्सल्स cut the same parallel lines in same ratios. म्हणजे याचा आणि याचा रेशो आणि याचा रेशो हा सेम असणार आहे. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ट्रान्सव्हर्सल्स when it cuts to 3 parallel lines. So now we'll write down the way to prove this. So we'll write down the theorem first and then we have to do the proof. तर हे ड्रॉ करा and then we'll come back again to the proof. येस मुलांनो, आता आपण जी ॲक्टिव्हिटी केली त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय बघितलं तर वी हॅव सीन दॅट ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. दिस इज ऑलमोस्ट इक्वल. हे ऑलमोस्ट का म्हटलं मी तुम्हाला? कारण आपण ज्या एल एम एन या 3 लाईन्स ज्या ड्रॉ केल्या त्या एक्झॅक्टली पॅरलल असणार नाही आहेत किंवा आपल्याला स्केलनी मेजर करताना आपल्याला ॲक्युरेटली मेजर करता येणार नाहीत. पण मॅथमॅटिकली these AB upon BC is equal to PQ upon QR, and that is the theorem. So what the theorem says? The theorem says that the ratio of intercepts made on transversal, you know transversal, made on transversal by three parallel lines, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही आला तर there are three parallel lines L, M, N. ह्याला इंटरसेप्ट कोणी केलेला आहे? ट्रान्सव्हर्सल T1 ने केलेला आहे. ट्रान्सव्हर्सल T1 has intercept three parallel lines L, M, N, and the ratio of the intercepts
AB is an intercept, BC is an intercept. So AB upon BC, the ratio of intercepts made on transversal by three parallel lines is equal to the ratio of corresponding intercepts made on any other दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. ह्या सेम पॅरलल लाईन्सला दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेप्ट केलेला आहे PQ आणि QR. So the ratio of PQ upon QR should be equal to AB upon BC. AB upon BC is equal to PQ upon QR. That is what we have to prove. So theorem says that if there are three parallel lines and if there is one transversal, the ratio at which it intersects, the same ratio will be there if any other transversal intersect the same parallel lines. अरे कुछ समझ में आ रहा है? नहीं आ रहा है? बघा, तीन पॅरलल लाईन्स आहेत. ह्याला T1 न काय केलं? इंटरसेक्ट केलं. रेशो ऑफ AB अपॉन BC. आता दुसरी एक ट्रान्सव्हर्सल लाईन काढली, त्याच तीन पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करणारी. मग हे PQ आणि हे AB इक्वल असेल का? नाही, कारण हा अँगलवर अवलंबून आहे. तर AB आणि PQ इक्वल असणार नाही, पण AB अपॉन BC will be equal to PQ upon QR, and that is what we have to prove. So let's go ahead with proof. तर त्यासाठी काय करू? थोडं कन्स्ट्रक्शन करू. So what is the construction? पहिला आपण काय करू? ड्रॉ सेगमेंट. कोणतं सेगमेंट ड्रॉ करायचं दाखवतो तुम्हाला मी. आय विल ड्रॉ वन सेगमेंट फ्रॉम P to C. I will draw from P to C. PC एक सेगमेंट ड्रॉ केला आहे फ्रॉम P to C which intersects the line M at point D. At point D. हा पॉइंट काय आहे? D आहे. ओके. ड्रॉ सेगमेंट, I'll say PC, right, which intersects line M at point D. At point D. So this is what the construction we have done. P to C काय केली? एक लाईन ड्रॉ केली जी ॲट पॉईंट D BQ ला काय करते? इंटरसेक्ट. BQ म्हणजेच लाईन M चे पॉईंट्स आहेत. ओके. आता थोडंसं आपण जर लक्ष देऊन जर बघितलं, थोडं आपण जर लक्ष देऊन याच्याकडे बघितलं, तर हा जर आपण APC हा जर ट्रायंगल घेतला, लेट अस से दिस इज अ ट्रायंगल APC. हे APC ट्रायंगल मध्ये बघा, लक्ष द्या काय, ह्या APC ट्रायंगल मध्ये AP इज पॅरलल टू BD. अरे इज इट नॉट? अरे है क्या नहीं है? है, बिकॉज M and L are parallel. So AP is parallel to BD. So in triangle APC, AP is parallel to BD. कुछ ध्यान में आ रहा है? So we can apply basic proportionality theorem. कुछ याद आ रहा है? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मागचे व्हिडिओज पहा, आपण सुरुवातीला शिकलोय व्हॉट इज अ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अतिशय इम्पॉर्टंट थेरम आहे, विसरून जायचा नाही. थेरम काय सांगतो? इन अ ट्रायंगल, व्हॉट इज अ थेरम? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इन अ ट्रायंगल, if a line is drawn parallel to one of the line, then it intersects the other two lines in equal proportion. म्हणजेच काय? See, I'll write down here. In triangle APC, APC मध्ये AP is parallel to BD. तर या केस मध्ये these are the parallel, म्हणजे the parallel line intersect the other two lines in equal ratio. So we can write down AB upon BC is equal to PD upon DC.
PD upon DC. हे कुठून आलं? This is from basic proportionality theorem. So this is equation 1 from basic proportionality theorem. कारण ह्या AP ला BD पॅरलल आहे. सो रेशियो ऑफ AB अपॉन BC मस्ट बी इक्वल टू PD अपॉन DC because it's a basic proportionality theorem. Okay, we'll go a little further more. तुम्ही दूसरा ट्रायंगल घ्या CPR. Let us take CPR. CPR में ट्रायंगल बघा. This is a triangle. This is a triangle CPR. CPR मध्ये line N is parallel to line M. So NR ला parallel DQ आहे. So in this triangle CPR, the line DQ is parallel to CR. So here also we can apply the basic proportionality theorem. म्हणजे या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो हा काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. So I can write down here in triangle CPR. या CPR मध्ये CR is parallel to DQ. Is parallel to DQ, right? So त्या केसमध्ये PD upon DC, त्या केसमध्ये PD upon DC is equal to PD च्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट कोणता ह्या लाईनला T2 वर PQ आहे. So that is equal to PQ upon DC चा corresponding intersect on the other line is what? QR. So upon QR. So this is the second equation we got, and this is also based on basic proportionality theorem. I hope you understand. PQ upon DC is equal to PQ upon QR. आता ही जर दोन इक्वेशन्स तुम्ही पाहिली, PD upon DC आहे. PD upon DC म्हणजे काय? PQ upon QR. मग ही दोन इक्वेशन जर ही आणि एक आहे, सो AB upon BC is equal to PQ upon QR. It's as simple as that. So we can write down comparing इक्वेशन 1 and 2. एक आणि दोन जर कंपेअर केलं तर व्हॉट विल गेट? विल गेट AB upon BC is equal to PQ upon QR, and this is the proof of this theorem. AB upon BC is equal to PQ upon QR. व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल. पण तुम्हाला काय माहीत पाहिजे? तुम्हाला माहीत पाहिजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जर तुम्हाला हा थेरम जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हे प्रूफ करू शकणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्हॉट इज द करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग शब्दाचा अर्थ बघा. करस्पॉन्डिंग शब्दाचा अर्थ बघा. करस्पॉन्डिंग म्हणजे ABच्या करस्पॉन्डिंग PD, त्याच्या करस्पॉन्डिंग PQ, BCच्या करस्पॉन्डिंग DC, DCच्या करस्पॉन्डिंग QR. म्हणजे AB आणि QR असं घेऊन चालणार नाही, किंवा PQ आणि DC घेऊन चालणार नाही. वी हॅव टू टेक करस्पॉन्डिंग, त्याच्या बरोबरचं जे आहे तेच घ्यायला पाहिजे. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा. समजा मी अशी एक लाईन ड्रॉ करतो. I will draw a line like this way. This is again a transversal line. This is T3. T3 is transversal, right? Any other line which is intersecting the same three parallel lines. Let us say this intersects here at X, here Y and Z. आता या केसमध्ये whether this theorem is applicable or not,
Yes, it is applicable. Why? Because the theorem says that the ratio is same if another transversal cuts the same three lines. ही पहिली ट्रान्सव्हर्सल आहे आणि दुसरी ट्रान्सव्हर्सल LMN लाच कट करत आहे. सो दिस theorem must be applied to that transversal also. So in that case we can write down AB upon BC. So AB च्या corresponding ह्या ट्रान्सफॉर्मर कोणती लेंथ आहे? XY आहे. XY. If this is okay. So AB upon BC. AB च्या corresponding तिचं काय आहे? XY. अपॉन BC च्या करस्पॉन्डिंग काय आहे? YZ. आणि त्याचबरोबर AB च्या करस्पॉन्डिंग PQ आहे, BC च्या करस्पॉन्डिंग QR आहे. सो हियर वी कॅन राईट डाऊन PQ अपॉन QR. So this is how you should be able to analyze which are the ratios and which ratio is equal to which ratio. समजा if I draw another line, let us say this is a you can name anyone. Let's say XYZ झालं, PQR element S T and U. Even then ST upon TU also, this should be also equal to ST upon TU. Because this is another transversal, but cutting to the same parallel lines, LMN. तर लक्षात ठेवा, this is an important theorem which is based on, याचा बेसिस काय आहे? ह्याचा बेसिस आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा जर तुम्हाला येत असेल then only you can do this proof, otherwise you cannot do the proof. त्यामुळे फंडामेंटल आहे. दिस रूल तुम्हाला माहीत पाहिजे, थेरम माहीत पाहिजे. गो बॅक टू माय प्रिव्हियस व्हिडिओज, go back to the book, study this, make it perfect, then you can do this very easily. मुलांना आत्ताच आपण शिकलो theorem of parallel lines. तर थोडं आपण जरा समराइज करूया, So let us first summarize basic proportionality theorem. काय सांगतो हे बघूया आपण. Proportionality theorem काय आहे हा theorem? So let us make one triangle. Let us draw one triangle. ओके, हा एक ट्रायंगल ड्रॉ केला ABC. हा ट्रायंगल ड्रॉ केला ABC. ओके, आणि ह्या BCला पॅरलल इथे एक लाईन मारली अशी. BCला पॅरलल एक लाईन मारली. सो लेट अस से दिस इज अ P and Q. सो हियर PQ is parallel to BC. When a line is drawn parallel to one of the line, then it cuts the other two lines in the same proportion, and that is what we call as a basic proportionality theorem. तर या केसमध्ये आपण लिहू शकतो this AP upon BC is equal to AQ upon QC. So here we can write down AP upon PB is equal to AQ upon QC. So this is a basic proportionality theorem. दुसरं आपण अनेक शिकलो याच्यामध्ये कन्वर्ज ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कन्वर्ज म्हणजे विरुद्ध. म्हणजे काय आहे? म्हणजे जर एका लाईनला पॅरलल लाईन जर कट केली, पॅरलल लाईन कट केलं तर अदर इंटरसेप्ट्स आर इन द रेशोज, इक्वल रेशोज. ह्याच्या विरुद्ध म्हणजे काय? इफ देर इज अ लाईन
which is cutting these two lines in equal ratios, then it must be parallel to the basic line, one of the line. So this is a विरुद्ध उल्टा, वही उल्टा है. पहले कहने का इस साइड से जाओ तो बेंगलोर जाएंगे, दूसरा बोलेंगे बेंगलोर जाने के लिए इस रास्ते से जाना चाहिए. मतलब इट्स द सेम इन द वन वे अदर. सो कन्वर्ज काय म्हणते बघूया. सो वी कॅन राईट डाऊन सेकंड, कन्वर्ज ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, शॉर्ट फॉर्म मध्ये याला म्हणतात बीपीटी. इट इज कॉल्ड एज अ बीपीटी. तर ते काय बघूया आपण. सो लेट अस ड्रॉ अ ट्रायंगल हियर. सो लेट अस ड्रॉ अ ट्रायंगल हियर, राईट. हा एक ट्रायंगल ड्रॉ केला, ओके. अँड इफ आय ड्रॉ अ लाईन हियर समवेअर लाईक दिस वे. So let us say this is a PQR and this is, let us say, CD. This is CD. Suppose if we measure this, ह्याने measure केलं, ह्याने measure केलं, दोघांची रेशो घेतली. So what we can write down, if QD upon DR is equal to QD च्या करस्पॉन्डिंग इथं काय आहे, PC upon CR. जर असं असेल, QD च्या करस्पॉन्डिंग PC, DR च्या करस्पॉन्डिंग CR. If this is the case, then we can say, then we know that PQ must be parallel to CD. Then PQ is parallel to CD. Then PQ is parallel to CD. हे उलट. इंटरसेप्टचे रेशो जर इक्वल असेल, QD upon DR is equal to PC upon CR, then it must be, PQ must be parallel to CR. This is the opposite, उलटा of BPT. BPT काय म्हणतं? BPT मध्ये हे जर रेशो, ही जर पॅरल लाईन असेल तर रेशो इक्वल असायला पाहिजेत, आणि त्याच्या उलट म्हणजे रेशो इक्वल असेल तर त्या लाईन्स कशा पाहिजेत, पॅरलल पाहिजे. सो दिस इज अ कन्वर्ज ऑफ बीपीटी. देन थर्ड विल सी theorem of bisector of an angle, bisector of an angle of a triangle. हे थर्ड थेरम बघितला आपण. हा थेरम काय सांगतो बघूया आपण. लेट अस ड्रॉ वन ट्रायंगल. So this is a triangle, okay? So this is a triangle. Let us say this is a A, this is a B, and this is a C. हे थोडं जरा डार्क करतो दिसण्यासाठी तुम्हाला, सो दॅट थोडं दिसेल तुम्हाला. ओके, ABC ट्रायंगल आहे. समजा मी इथं एक अँगल बायसेक्टर काढतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँगल बायसेक्टर? हा जो अँगल आहे BAC, याला हाफमध्ये डिवाइड करणारा मी असा निम्मा असा ड्रॉ करतो असा, राईट. थोडं व्यवस्थित नाही, बट दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल, ओके. अँड दिस आय विल से D. तर अँगल बायसेक्टर काय म्हणतो? इट सेज दॅट आता ही लेंथ कमी आहे तर ही पण लेंथ कमी असणार आहे, ही लेंथ जास्त आहे, ही लेंथ जास्त असणार आहे. व्हॉट द थेरम सेज? AB upon AC is equal to AB च्या करस्पॉन्डिंग BD upon AC च्या करस्पॉन्डिंग DC. So this is the theorem. What the theorem says? An angle bisectors divides the side
इन द रेशो ऑफ अदर टू साइड्स. अदर टू साइड्स कोणत्या आहेत? ए बी अपॉन ए सी. ए बी अपॉन ए सीचा जो रेशो आहे त्याच रेशोप्रमाणे बी डी अपॉन डी सीचा रेशो असणार आहे. सो समजा इफ ए बी इज इक्वल टू, जर ए सी असेल तर बी डी विल बी इक्वल टू डी सी असणार आहे. ऑफकोर्स असणार. इट्स अन इक्विलॅटरल ट्रायंगल, इट्स अन आयसोसेलेस ट्रायंगल, बरोबर ना? सो दिस इज अ theorem. And the fourth theorem we have learned here, and this fourth theorem it says that AB upon BC is equal to PQ upon QR. So these are the four theorem that you have to remember. ह्याचं पण तुम्ही कन्वर्ज करू शकता, उलट करू शकता. इफ ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी, इट मीन्स दॅट ए डी इज अ अँगल बायसेक्टर. हिअर ए डी इज an angle bisector, is an angle bisector. ह्याचा कन्वर्ज काय असणार आहे? इफ ए सी ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी, दॅट मीन्स द सेगमेंट ए डी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ए. कन्वर्ज उलट. सो दीज आर द इम्पॉर्टंट थेरम्स ज्याचा उपयोग करून तुमच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. तर हे लिहून घ्या. ह्याच्यावरचे काही क्वेश्चन्स तुमच्या बुकमध्ये आहेत. पेज नंबर 10, 11, 12 मध्ये आहेत. पेज नंबर सॉल्व करा. थँक यू व्हेरी मच.